याचं पाण्याचं यांचं आता आमच्या ह्या प्लॉटला समोरच एक विहीर आहे आमची स्वतःची, तर त्या विहिरीचं पाईपलाईनीने इथं टाकी काढलेली आपण पोल्ट्रीच्या बाजूला खाली, तर त्या टाकीत पाणी कलेक्ट करून मोटरने पाणी इथं समोरवरती ह्या टाकीत येतं. ह्या टाकीत आपण त्याच्यानंतर ते पाईपलाईनद्वारे ह्या पाईपलाईन लाईन मधून ह्या निप्पल्सने पक्षी पाणी पितात असे. तर यांच्यासाठी हे असं हे निप्पल्स पाणी चालू होतं. ह्याच्यामध्ये इम्युनिटी जर पॉवरचं बघितलं तर बॉयलर पेक्षा ह्या पक्ष्यांना इम्युनिटी पॉवर जास्त असते, कारण हा पक्षी जास्त दिवस राहतो, कारण साधारणतः 18 महिने हा कंटिन्यू अंडी देतो. रासायनिक खताच्या किमती एवढ्या गगनाला भिडलेल्या आहेत की शेतकऱ्यांना परवडेबल नाही. आता जरी आज 1400-1600 रुपयाची जर बॅग घ्यायचं म्हटलं तरी शेतकऱ्यांना 4 वेळा विचार करून करावं लागतं. आणि रासायनिक खताचा इफेक्ट जास्तीत जास्त लय झालं ते एक महिनाभर इफेक्ट राहतो, सुपीकता टिकून राहते. हे पूर्णपणे 90% 100% हे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक खत आहे ना, तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह पक्षातून तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुमची जमिनीची सुपीकता टिकून राहणार आहे, सगळं उत्पन्न भरघोस येणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुरंदर या तालुक्यातील कोडीत या गावात आलेलो आहोत. तर मित्रांनो, आज आपण लेअर पोल्ट्री फार्म बद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार सर. नमस्कार. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या आणि तुमचं शिक्षण किती झालंय? नमस्कार, मी डॉक्टर संभाजी जरांडे. मी मुक्काम पोस्ट कोडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे. माझं शिक्षण BSc हॉर्टिकल्चर, MSc हॉर्टिकल्चर आणि PhD हॉर्टिकल्चर या ऍग्रिकल्चर या सब्जेक्ट मधून PhD झालेली माझी. तर सर, ऍज अ उद्योजक म्हणून तुम्ही ह्या व्यवसायात उतरलात, तर साधारणतः ही संकल्पना कशी सुचली? 2008ला BSc हॉर्टिकल्चर कम्प्लीट झालं. नंतर 2011ला माझे MSc हॉर्टिकल्चर कम्प्लीट झालं, स्पेशलायझेशन फ्रूट सायन्स होतं. आणि नंतर त्याच्यानंतर PhD ला हातोहात मी ऍडमिशन घेतलं. मग 2015ला माझी PhD कम्प्लीट झाली. त्याच्यानंतर माझी नेट सेट पण झाली त्याच्यामध्ये. तर मग मी इन सर्व्हिस जॉब करत होतो युनिव्हर्सिटीमध्ये. 2011 पासून जॉब करत होतो. आणि ते करता करता नंतर मग मी तिथलं माझं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर मी महाराष्ट्रात यायचं हे धरलं. माझं ऍक्च्युली MSc आणि PhD हे गुजरातमध्ये नवसारी ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये माझी PhD झालेली. दोन्ही पण तिथंच झालेले. आणि ऍज अ जॉब पण इन सर्व्हिस मी तिथंच करत होतो. आणि ते करत असताना माझी तिथं नेटची एक्झाम असते, CET ही पूर्ण देशासाठी एक CET एक्झाम असते, ती मी क्वालिफाय झालेलो आहे. आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की आता आपण आपल्या तिथं मी 8 वर्ष गुजरातमध्ये होतो. त्याच्यानंतर मग मी विचार केला की आता आपण महाराष्ट्रात जाऊ आपल्या तिथं. त्याच्यानंतर मी पुणे ऍग्रिकल्चर कॉलेजला एक साधारणतः मी त्याच्यानंतर गुजरात मधून मुंबईमध्ये आलो. तिथं मी मुंबईमध्ये 1.5 वर्ष जॉब केला. प्रायव्हेट सेक्टर मध्ये हायड्रोपोनिक्स मध्ये थोडंसं काम केलं मी. पण माझं तिथं काय मन लागत नव्हतं, म्हणून मी आपलं होमस्टे हे घेतलं, म्हणजे आपलं होम मध्ये जावं म्हटलं. म्हणून मी पुणे ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये एक साधारणतः 11 महिने जॉब केला तिथं. त्याच्यानंतर मग मी विचार काय केला की आता टोटल जॉब माझं 7 वर्ष जॉबचं झालं होतं, इन सर्व्हिस प्लस बाहेर प्रायव्हेट सेक्टर मध्ये 7 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर म्हटलं आपण काहीतरी दुसरा व्यवसाय, स्वतःचा काहीतरी बिझनेस करू. इच्छा तर मुळीच नव्हती जॉब करायचं. जॉबचे सगळे अनुभव आपण अनुभवले होते, कारण बॉसच्या ठिकाणी असतो ना आपण, ऍज अ वर्कर म्हणून वर्करच राहतो शेवटी, मालक काय होत नाही आपण तिथं. मग आपण विचार केला की थोडस आपण स्वतःचा व्यवसाय करू, म्हणून मी माझं एक फर्टिलायझरचं शॉप एक चालू केलं कोडीत गावामध्ये. मग ते करता ते मी 2018ला चालू केलं. त्याच्यानंतर मग मी हळूहळू एक 2-3 वर्ष मी काहीच केलेलं नाही, म्हणजे फक्त दुकान ऍज अ दुकान बघितलं. पण नंतर असं वाटलं की थोडंसं आपण साईड बिझनेस करू, आणि आपल्या जे शिक्षणाचा आहे थोडासा शेतकऱ्यांना पण फायदा होईल, आपल्यालाही फायदा होईल, आपण पण करू. मग त्या हिशोबाने मी काय केलं की एक फर्टिलायझरचं शॉप चालू करता करता पोल्ट्रीचा संकल्पना माझ्या थोड्या डोक्यात आलं की आता बरेचसे जवळजवळ कोरोनाच्या नंतरची परिस्थिती अशी आहे की बरेचसे लोक 90% लोक नॉनव्हेज खायला लागले. आणि मी फक्त एक विचार असा केला की जनता एवढी पॉप्युलेशन वाढलेली आहे,
पण लोक विचार काय करणार की खाण्याचा बिझनेस हा कधीच बंद होऊ शकत नाही. एक वेळ तुमचं बाकीचे व्यवसाय कसले व्यवसाय असू द्या, छोटे मोठे व्यवसाय असू द्या, त्याला बंद करायची वेळ येते, पण खाण्याचा व्यवसाय कधी पोट कोणी कोणाचं मारत नाही, तर तो व्यवसाय कोणी बंद करू शकत नाही. हा विचार मी डोक्यात धरला. मग मी त्याच्यानंतर 2022ला मी सासवड या ठिकाणी छोटस एक शेड भाड्याने घेतलं. पोल्ट्रीचं एक लेअरच शेड होतं. त्याच्या अगोदर मी गावामध्ये एक 30x16 एक छोटस शेड, बॉयलरचं शेड चालू केलं. एक 500 पक्षी मी पाळायचो त्यात. तर मी स्वतःच तयार करायचो आणि स्वतःच सेल करायचो मार्केटमध्ये. मग मला त्याच्यातून सुद्धा चांगले पैसे झाले. 11 लॉट मी त्याच्यात काढल्यानंतर मी एक माझे जोडीदार आहे सासवड मधले, त्यांनी सहज म्हटले तुम्ही लेअरचं घेता का? म्हटलं मला काही त्याच्यातला अनुभव नाही, पण म्हटले मी आहे ते सांगायला. म्हणून मग मी काय केलं की त्यांच्या बरोबर गेलो, शेड बघितलं की शेड डायरेक्ट येसच म्हणून टाकले की घ्यायचंच म्हणून. मग ते मी शेड, ते होतं एक 2500ची कॅपॅसिटीचं शेड होतं. पण मी त्याच्यात एक सुरुवातीला म्हणून 1200 पक्षी टाकले. तर 1200 पक्षी टाकल्यानंतर मग हळूहळू त्यांचं मग गायडन्स मला भेटत गेलं. मग मी तसं हळूहळू हे करता करता मी त्याचं पूर्ण 1.5 वर्ष तो लॉट काढला तिथला. मग त्याचा अनुभव घेता घेता मी म्हटलं आपली स्वतःची जागा असताना आपण लोकांच्या जागेत भाड्याने आपण काय करू की आपल्या स्वतःच्या जागेवरती शेड करू. मग आमचा मोठा बंधू मस्कू जरांडे, तर त्याच्या म्हणजे मी त्याला सांगितलं होतं की आपण एक शेड चालू करू म्हणून असं तसं. पण ते आमच्या बंधूच्या डोक्यामध्ये फक्त एवढाच विचार होता की मला बॉयलरचं शेड चालू करायचं म्हणून. पण मी म्हटलं अरे मी जर लेअर मध्ये मला अनुभव आहे, 1 वर्ष मी अनुभव घेतलेला आणि लेअर मध्ये बऱ्यापैकी परवडतं, तर आपण काय करू की लेअरचं शेड चालू करू म्हणून. तर तो म्हटला मला यातलं काय माहिती नाही. त्याला म्हटलं मी आहे म्हणून. पण खर्च वाढता मग त्यांनी त्याचा पण विचार बदलला. त्यांनी पण 4 लोकांना विचारलं की कसं आहे लेअरचं. तर मी म्हटलं बॉयलर मध्ये मेहनत खूप आहे आणि लेअर मध्ये ऍज कम्पॅरेटिव्ह थोडीशी मेहनत कमी आहे, तर आपण करू म्हणून. रिस्क काय, रिस्क सगळ्या धंद्यामध्ये, बॉयलर मध्ये पण रिस्क आहे. एका रात्रीमध्ये म्हटलं तरी तुमचे 1000 पक्षी मरू शकतात. तसं लेअर मध्ये पण आहे, पण लेअर मध्येच वॅक्सिन प्रॉपर टायमिंगला झाल्यावर त्यांना एवढ्या काही प्रॉब्लेम येत नाही. हे एवढा मी अनुभव घेतलेला होता. मग मी त्याच्यानंतर मग आमचं शेडचं काम चालू केलं. मग त्यांनी बॉयलरचा विचार बदलून मग लेअरचं चालू केला. मग हळूहळू करता आजपर्यंत आम्ही एवढं शेड, हे 6500 कॅपॅसिटीचं शेड आहे, पण आम्ही त्याच्यात 6000 पक्षी टाकलेले आहेत. म्हणजे सुरुवात तुम्ही बॉयलर कोंबड्यापासून नंतर लेअर कोंबड्यापर्यंत. हो. आणि मी एक सांगू इच्छितो की बॉयलर कोणताही असू द्या धंदा छोटा मोठा नसतो किंवा हे नसतं, पण त्याच्यात आपण काय करायचं असतं की एक मार्केटचा स्टडी करा, कुणीही करा. आज मी सांगतो लेअरचं टाका, बॉयलरचं टाका, मी सांगतो म्हणून टाकायचं नाही. तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या आणि त्याच्यात किती मेहनत आहे, कारण प्रत्येक जण कष्ट करूनच इथपर्यंत येतो. आज मी जर 500 पक्षाचे, पहिले 250 पक्षी होते, 500 पक्षाचे बॉयलरचं टाकून नंतर इतकं 6500-7000चं शेड टाकतोय. म्हणजे विचार करून मी अनुभव करूनच ह्या गोष्टीला सुद्धा मला 5 वर्ष गेले. बरोबर. असं त्याच्यामुळे ना तुम्ही पण करताना एक अनुभव घ्या आणि मग या व्यवसायात उतरा. त्याच्यामध्ये म्हणजे एक गोष्ट म्हणजे आपण 20,000 कमवायसाठी आपण 15 वर्ष शिकलो, तर व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर आपल्याला 2 वर्ष शिकायलाच पाहिजे. हो. आज माझं शिक्षण झालं, मी शिक्षण म्हणजे 2002 पासून घराच्या बाहेर होतो. 2018लाच मी गावात आलो. तो विचार करा हा मधला काळ माझा किती शिक्षणात गेला. त्याच्यामुळं एक अनुभव घ्या, जगाचा एक अनुभव घ्या की जगात मार्केटमध्ये काय विकतं. आणि माझं एक लोकांना सांगणं आहे, मार्केटमध्ये जे विकतं तेच पिकवलं पाहिजे. उगाच तुम्ही तुमचंच हे करायचं नाही की मला तेच करायचंय, ते करू नका. मार्केटमध्ये काय विकलं जातं त्याचा थोडासा स्टडी करा. आज एवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहे म्हटल्यानंतर तो थोडासा एक विचार करा, तुमच्या कष्टाचे पैसे आहेत. म्हणजे मागणीनुसार आपण सप्लाय करायचं. येस बरोबर. आज माझे 1200चं शेड जरी सासवडलं होतं तरी मी पहिला मार्केटचा स्टडी केला. मार्केटला माझा माल किती जातो, काय जातो, आणि त्याच्यानंतर थोड्याशा ओळखी झाल्या, ट्रेडर्सच्या ओळखी झाल्या, माल जागेवनी जायला लागला. मग ह्या गोष्टी सगळ्या करावं लागतो, स्टडी करावा लागतो. सगळ्यांना हाताशी धरावं लागतं, कुणाला नाराज करून नाही चालत या धंद्यामध्ये. असं आहे. तर सर हे शेडचे जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने तुम्ही उभं केलंय? हे जे स्ट्रक्चर आहे हे तुम्ही बघू शकता की हे 3 टायर पद्धतीने शेड तयार केलेलं आहे.
आता ह्याची एक रुंदी साधारणतः 36 फूट पाहिजे. आमची 34 फूट होऊन गेलेली आहे, थोडीशी कंजेस्टेड झालंय, पण आता पुढे फ्युचर मध्ये आम्ही त्या शेड मध्ये थोडस चेंजेस करणार आणि रुंदी वाढवणार आहे. ते 34 फूट आहे आणि ह्याचं ह्या प्लॅटफॉर्म पासून वरती 10 फूट अंतर आहे. वरती कैची पर्यंत वरती 10 फूट अंतर आहे, तेवढं अंतर पाहिजेच. आणि ह्याच्या खाली मिनिमम 5 फूट पाहिजे. ह्याच्या खाली 5 ते 6 फूट हाईट पाहिजे याच्यामध्ये. कारण ह्याचं काय राहतं की ह्याचं जे खत राहतं त्या खतामध्ये जवळजवळ 90% अमोनिया निघतो. आणि अमोनिया काय होतं की जर त्याचं अंतर प्लॅटफॉर्म ते खालचं अंतर जर कमी असेल तर ह्यानी काय होतं की खालच्या जे त्याच्या विष्ठेतून जो अमोनिया निघतो तो अमोनिया वरती पक्ष्यांना डोळ्यांना त्याचा इफेक्ट करू शकतो. म्हणून त्याचं तुम्ही जेवढं अंतर जास्त ठेवताल तेवढ्या पक्ष्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहतं. आता हे बघितलं तुम्ही की आम्ही ह्याचं शेड असं समोर ठेवलेलं नाही. त्याचं जे गोडाऊन हे असं समोर ठेवलं नाही. ह्याचं कारण असं आहे, ही जी जाळी ह्या जाळीतून इकडून जर पूर्व पश्चिम इकडून जर वारा इकडे गेलं किंवा पूर्वेकडून इकडे वारा आलं तर हे अमोनिया असा हवेतनी इकडे पांगला जाऊ शकतो. त्याच्यामुळं पक्ष्यांना काही त्रास होत नाही. आणि त्याच्यामुळे मग आम्ही शेड काय केलं त्याच्या बाजूला ठेवलं. आता उद्या जर आता इथं आतमध्ये आपली फीड मिल आहे, तर फीड मिलच्या तिथून जर आपण कन्व्हेअर बेल्ट टाकला तर इथं डायरेक्ट ट्रॉलेनमध्ये डायरेक्ट खाद्य जाऊ शकतं. हे मी तुम्हाला दाखवतो नंतर. तर असं आपण हे स्ट्रक्चर केलेलं आहे. पूर्ण 100% सिमेंटचा पत्रा आहे वरती. ह्याची रुंदी 34 फूट आहे आणि लांबी 130 फूट आहे. टोटल 130 फूट आहे. ह्याच्यामध्ये 2 खांबामधला आम्ही 11 फूट अंतर ठेवलेलं आहे. ऍक्च्युली 10 फूट पाहिजे पण आम्ही 11 फूट ठेवले होतं कारण अंतर तेवढं कव्हर होत नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही 11 फूट हे केले आणि 130 फूट आहे. तर ह्याच्यातला प्लॅटफॉर्म वरती दोन्ही साईडला 10 फूट सोडलेलं आहे आतमध्ये. आणि कारण आपल्याला फिरायला पण जागा पाहिजे त्याच्यामुळे 10 फूट ठेवलेले आहे आपण. आणि टोटल मग मधल्या 110 फुटामध्येच त्या केजेस आहेत सगळ्या. आणि पूर्ण शेड आहे 3 टायर पद्धतीचं शेड आहे. याच्यामध्ये शेडमध्ये तुमचा मेन जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या साईडला 2 जिने पाहिजेत, जेणेकरून एक शेवटी आणि एक वरती. आता इथं जर तुम्ही अंडी कलेक्शन केलं तर इथं गाडी तुमची लागू शकते. त्या पद्धतीने सेम जिना तिथं पुढं पण काढलेला आहे शेवटी. जर उद्या एक्स्ट्रा इथं मटेरियल झालं, कारण श्रावणाच्या काळामध्ये अंड्यांचा खप कमी असतो, तर त्या टायमिंगला इथं लोड झाला तर आपण दोन्ही साईडला ठेवू शकतो. त्याच्यामुळं हाच हे 2 जिने केलेले आहेत वरती. आणि याच्यामधले आतमधलं स्ट्रक्चर दाखवा सर. हा येस चला. हे आपण तुम्ही बघू शकता, हे शेड मध्ये 3 टायरचं पूर्ण शेड आहे. ह्याच्यामध्ये लांबी 110 फूट आहे. ह्याच्यामध्ये 73 पिंजरे बसतात. आणि एका पिंजऱ्यामध्ये 5 पक्षी. या हिशोबाने एका लाईनीला 1053 पक्षी बसतात. टोटल 365 पक्षी एका लाईनला आहेत. तर टोटल 6500चं शेड आहे. पण त्याच्यामध्ये 500 पक्षी पलीकडच्या साईडला कमी आहेत, आपल्याला कमी भेटले होते त्यावेळेस. दुसरं म्हणजे सर किती बाय किती मध्ये आणि साधारण याच्यामध्ये किती पक्षी राहू शकतात? हे एका लाईनीला जर खालची लाईन किंवा वरची लाईन जरी घेतली तर एकामध्ये 73 पिंजरे आहेत. तर त्या 73 पिंजऱ्यामधून एका लाईनीला 73 पिंजरे आहेत, तर 365 पक्षी बसतात. आता टोटल 1095 पक्षी एका लाईनला आहेत. अशा 3 लाईन आहेत, 3 रोज आहेत. आणि याच्यामध्ये साधारणतः एक 2 फुटाचं अंतर आपण ठेवलेलं आहे मध्ये. याच्यामध्ये 2, तिथे 2, इकडे 2 असं अंतर सोडलेलं आहे. ते जेणेकरून उद्या इथं आपल्याला खाद्य टाकायचं म्हटलं तरी अडचण झाली नाही पाहिजे. आणि ह्याच्यात आता आपण एक साधारणतः 25 तारखेपर्यंत फीड मिलच्या ट्रॉली आपण बसवतो इथं, जेणेकरून जे खाद्य आहे ते टायमिंगला पडलं पाहिजे आणि पक्ष्यांची ग्रोथ पण चांगली राहायला पाहिजे. त्याच्यामुळं आपण ह्या ट्रॉल्या बसवणार आहे. उद्या जरी तुमच्याकडे गडी असला तरी ट्रॉल्या मस्ट बी कंपल्सरीच पाहिजे. कारण पक्ष्यांना 1 टाइम खाद्य जर गेलं तर पक्षी अंडी व्यवस्थित देणार आहे, नाही तर प्रोडक्शन खालीवर होणार आहे तुमचं. अदरवाईज ज्याला ट्रॉल्या नसेल बसवायच्या, त्याचे ते घरची पब्लिक असेल, त्यांनी माणसं असेल तर त्यांनी टाकू शकता. आता माझ्याकडे लेबर आहे तरी पण मी ट्रॉल्या बसवणार आहे, कारण माझ्याकडे लेबरचं शॉर्टेज असल्यामुळे. आता माझं पेस्टिसाइडचं खताचं दुकान असल्यामुळे मला काय जास्त इथं येणं होत नाही. हे सगळं मी आता CCTV कॅमेरे केलेले आहेत. ऍडव्हान्स पद्धती जेवढी करता येईल तेवढी मी करणार आहे. ट्रॉल्या पण मी बसवणार आहे. मी सकाळचा माझा रोजचं हे की मी 5 वाजता उठतो. 5 वाजता उठून आंघोळ वगैरे करून मी 5:30 पावणे 6ला शेड मध्ये असतो.
तर खाद्य टाकू लागतो. मी गाड्यांच्या सोबत मी सुद्धा खाद्य टाकू लागतो, कारण जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. कारण पक्ष्यांना वन टाइम खाद्य भेटलं तर पक्षी अंडी देणार आहे, कारण नाही तर मग प्रोडक्शन मागं पुढे होतं. म्हणून आपण पण स्वतः तितक्या मेहनतीने त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे, तरच आपल्याला ह्याच्यातनं फायदा होणार आहे. आज मी गाड्याच्या भरोश्यावर म्हटलं की तोच खाद्य टाकतोय, तोच अंडी गोळा करायचं, मला काय नाही, फक्त अंडी गोळा म्हणजे पैसे घ्यायला जायचंय, तर हा धंदा टिकू शकत नाही. कारण हा लाईव्ह पक्षी ह्याला तेवढं तुम्ही खाद्य टायमिंगला देताल, जेवढं औषधं वगैरे टायमिंगला देताल, मेडिसिन देताल, तेवढा तो तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहे. ही जी अंड्यांवरील कोंबडी आहे, तर ही व्हरायटी कोणती आहे? ही व्हरायटी आहे वेंकीज कंपनीची BV300 म्हणून पक्षी आहे. आपल्या वातावरणाला रिस्पॉन्स चांगला देतो, त्याच्यामुळे मी ही जात निवडली. बोन्स पण येतात, पण बाकीचे पण येतात, पण BV300चा रिझल्ट सगळ्यांनी चांगला सांगितला, त्याच्यामुळे मी BV300 घेतला. तर हे जे पक्षी आणले जातात, तर ते किती दिवसानंतर किंवा किती महिन्यानंतर पक्षी आणला जातो? हा पक्षी साधारणतः काही आता पोल्ट्रीवाले काय करतात की 12 आठवड्याचा पण पक्षी आणतात, पण तो पक्षी चालू व्हायला 18 आठवडे कंप्लीट होतात, त्यानंतरच तो चालू होतो अंडी द्यायला. तर मी जनरली हा पक्षी 15 आठवडे झाल्यानंतरच आणला होता, जेणेकरून 1 महिन्यात हा परत अंड्यावर येतो. त्याच्यामुळं मी तो घेऊन पक्षी आलो होतो, कारण 12 आठवड्याचा पक्षी बसतो 210 रुपयाला आणि 15 आठवड्याचा पक्षी बसतो 237 रुपयाला बसतो पूर्ण व्हॅक्सिन सकट. त्याच्यामुळे मग मी विचार केला की 12 आठवड्यानंतर 12 आठवडेच का, आपलं 15 आठवडेच का, तर 12 आठवड्याच्या पुढचं जे खाद्य फीडचा खर्च आहे तो तुम्हाला 3 महिने सॉरी तसं 1.5 ते 2 महिने तुम्हाला म्हणजे स्वतःचे भांडवल टाकून तुम्हाला पक्षी ग्रो करायचा आहे. त्याच्यामुळं आणि त्याच्यात कसं मॉर्टॅलिटी पण होते, म्हणून पक्षी आपल्याकडे 15 आठवड्याचा आल्यानंतर 1 महिन्यात आपल्याला भांडवल टाकायला काही वाटत नाही. मग 15 आठवड्याचा आला म्हणजे त्यावेळेस त्याची जाळी तयार होते, आतमधली जी अंड्याची जी जाळी तयार होते ती 15 आठवड्याच्या पुढे तयार होते. त्याच्यानंतर 18 आठवडे कंप्लीट झाल्यानंतर तो अंड्यावर येतो. ते पुलेट साईज चालू होते, पण तुम्हाला कम से कम एक 50% तरी रिटर्न व्हायला चालू होतं तुमचे, कारण अंड्याचा तो पुलेटचा रेट कमी असतो आणि जे कमर्शियल अंड राहतं ते 51-52 ग्रॅमच्या पुढचं असतं. यांचं पाण्याचं आणि खाद्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं? याचं पाण्याचं यांचं आता आमच्या ह्या प्लॉटला समोरच एक विहीर आहे आमची स्वतःची, तर त्या विहिरीचं पाईपलाईनीने इथं टाकी काढलेली आपण पोल्ट्रीच्या बाजूला खाली, तर त्या टाकीत पाणी कलेक्ट करून मोटरने पाणी इथं समोरवरती ह्या टाकीत येतं. ह्या टाकीत आपण त्याच्यानंतर ते पाईपलाईनद्वारे ह्या पाईपलाईन मधून ह्या निप्पल्सने पक्षी पाणी पितात असे. तर यांच्यासाठी हे निप्पल्स पाणी चालू होतं. आणि याचं खाद्याचं नियोजन सर? आणि खाद्य आता आपण काय करायचो, पहिलं वेंकीज कंपनीचं स्वतःच रेडी फीड घ्यायचो, पण पक्षी काय करायचा की त्याचे दाणे मोठे असल्यानंतर ते मोठे असल्यामुळे पक्षी दाणे असे उडवायचा बाहेर, ते फिडरच्या बाहेर त्याचं खाली सांडायचं. त्याच्यामुळे मग काय केलं की आपण स्वतःच फीड स्वतःच तयार करायला चालू केलं. स्वतःच आपली फीड मिल आहे स्वतःची, मग स्वतः फीड मिल स्वतः तयार करून खाद्य संध्याकाळी एका गोणीमध्ये भरायचं असं, आणि छोटे छोटे गोण एक 20-25 किलो असे टाकून ठेवायचं टोटल सगळीकडं. आणि मग सकाळी ते ट्रॉलीमध्ये टाकून सगळ्यांना असं ह्या फीडर लाईन मध्ये टाकून द्यायचं. हे साधारणतः इथं 15 पक्षी येते, तर 15 पक्षाला हिशोबाने एक मग येतो. आम्ही एक मग केलेला आहे, तो साधारणतः एक 1.5 किलो वजनाचा आहे. हा 1.5 किलो वजनाचा मग आहे. हा पूर्ण भरून या एवढ्या पक्ष्यांना आम्ही टाकतो. हे साधारणतः हा पक्षी 15 पक्षी जर म्हटलं तरी साधारणतः 113 ग्रॅमच्या हिशोबाने 112-13 ग्रॅमच्या हिशोबाने हा पक्षी अन्न खातो. तर मी हा पूर्ण एक मग यांना टाकला की हे संध्याकाळपर्यंत यांना उद्या सकाळीच डायरेक्ट हा मग उद्या सकाळीच परत टाकायचा, जेणेकरून हे पूर्ण दिवसभर हे असे बुक केलेले राहत नाही. म्हणून आम्ही खाद्य काय करतो, हे सकाळीच एकदम टाकतो. आता उद्या जर ट्रॉली बसवली तर आम्ही 2 टाइम खाद्य टाकणार आहे. आता माणसाभावी आम्ही फक्त एकदाच खाद्य टाकतो. म्हणजे यांना फक्त एकदाच खाद्य द्यायचं? हो, एकदाच देतो आता सध्याला. पण माझं म्हणणं काय आहे की तुम्ही 2दा खाद्य द्या, जेणेकरून आता सकाळचं दिलं ना पक्षी थोडासा त्याला विश्रांती पण भेटली पाहिजे दिवसभर, थोडीशी 1-2-3 तास तो विश्रांती भेटली पाहिजे. 4 वाजता परत त्याला थोडंसं खाद्य टाका, एक स्नॅक्स टाईप टाका त्यांना खाद्य, जेणेकरून त्यांना असं ते
बुक केले जाणार नाही. आणि सर याच्यामध्ये खाद्याचा तुम्ही किती टक्केचा फॉर्म्युला वापरता? याच्यामध्ये मार्केटमध्ये 35% आहे, 5% आहे, 10% आहे, पण मी 5%चा चालू केलेला आहे फॉर्म्युला, जेणेकरून त्याच्यामध्ये काय पक्षाची ग्रोथ व्यवस्थित होते. 35% मध्ये पण रेडी फीड रेडीच येतं, त्याच्यामध्ये क्रम्बल येतं. ते क्रम्बल काय होतं की आपण जरी मिक्स केलं तरी पक्षी हे करतो, उडवतो, असं चोचीनी बाहेर उडवतो. कोंबडीची जात अशी की त्यांना असं उडवल्याशिवाय ते खाद्य खातच नाही. त्याच्यामुळे मग मी काय केलं की स्वतःच 5% स्वतः केल्यामुळे पक्षी असं खाली पडत नाही, वेस्टेज असं पडत नाही, जास्त पडतं पण थोडस कमी पडतं. त्यामुळे मी 5% वापरतो. ही जी लेअर कोंबडी आहे तर त्यांचा अंडी द्यायचा टायमिंग काय असतो? टायमिंग तसं जर बघितलं तर सकाळी 6ला जरी आले तरी तुम्हाला अंडी दिसतील. तसा तो सकाळी 6 ते साधारणतः 12 वाजेपर्यंतचा टायमिंग अप्रोप्रिएट टाइम आहे, जेणेकरून ह्या टायमिंग मध्ये तुम्ही त्यांना डिस्टर्ब करायला नाही गेलेलं तेवढं चांगलंच राहतं. कारण ते कसं आहे, तो पक्षी थोडासा लाजाळू असतो. तर तो टायमिंग जो 12 वाजेचा जो टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये शक्यतो फक्त खाद्य हलवण्या व्यतिरिक्त तुम्ही आतमध्ये जाऊ पण नका आणि म्हणजे त्यांना डिस्टर्ब करू नका. आणि या 6000 पक्ष्यांना दिवसभरात खाद्य किती लागतं? ह्या दिवसभरात यांना खाद्य टोटल 650 किलो खाद्य लागतं. तसं कंपनीचं फॉर्म्युलेशन आहे की 110 ग्रॅम पक्षी खातो, पण आम्ही 113 ह्याच्यासाठी टाकतो की त्याला कमी पडू नये. एखादा पक्षी कदाचित जास्त पण खाऊ शकतो, कारण त्याची जेवढी भूक आहे त्याच्या समोर जर खाद्य असेल तर तो खातच राहणार आहे. पण त्याला 110 ग्रॅम अप्रोप्रिएट जर सायंटिफिक बघितलं तर 110 ग्रॅम त्याला खाद्य पडलं पाहिजे. पण आम्ही 112-13 ग्रॅम पर्यंत 1-2 ग्रॅमचा फरक चालू शकतो, कारण त्यांच्या पुढे एकदमच असं पूर्ण हे नाही झालं पाहिजे की त्याने पूर्णच पन्हाळी त्याची पूर्ण खाद्याची फिडर आहे पूर्ण मोकळी झाली, अशी पूर्ण मोकळी नाही झाली पाहिजे. जेणेकरून थोडस जर राहिलं तरी त्याला पण थोडस हे वाटेल. आणि कसं असतं, त्यांना वातावरण जर पोषक असेल सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांना खाद्य किंवा त्यांना असं आपण जे म्हणतो एखाद्या ठिकाणी आपल्याला करमलं की आपल्याला खाद्य वगैरे आपण भरपूर खातो किंवा जेवण भरपूर खातो, तसं त्यांचंही. त्याच्यामुळे त्यांना थोडस खाद्य 110 ग्रॅम कंपनीचं खाद्य प्रमाण आहे त्यांचं, तर त्यानुसार बघितलं तर 650 किलो आम्ही खाद्य त्यांना रोज टाकतो. आणि सर या 6000 पक्ष्यांमागे दिवसाला किती अंडे निघतात? ह्या 6000 पक्ष्यांना आता आमचे 190 ट्रे निघतात, टोटल 5700 अंडी निघतात रोजचे. आता त्याच्यात मॉर्टॅलिटी बघितली तर 5950 पक्षी आहेत आपले, तर त्याच्यातून 5700 पक्षी आता अंडी देतात, म्हणजे जवळजवळ 95-96% प्रोडक्शन आता आहे. आणि साधारणतः 90%च्या पुढे प्रोडक्शन प्रत्येकाचं पाहिजे असं मी बघतो, कारण ह्याच्यात थोडंसं वातावरणाचा पण इफेक्ट थोडाफार पडू शकतो, त्याच्यामुळे प्लस मायनस होऊ शकतं. आता 190 ट्रे आमचे निघतायत आणि तेच आपण 195 पर्यंत काढायचा प्रयत्न चालू आहे आपला. या पक्ष्यांना लसीकरण करावे लागतात का, आणि जर त्या कराव्या लागत असतील तर त्या कोणत्या प्रकारच्या असतात? त्याच्या टोटल जर बघितलं तर त्याच्या काही पाण्यातून आणि काही वॅक्सिनच्या म्हणजे इंजेक्शनद्वारे त्याच्या टोटल त्या जवळजवळ 27 ते 28 लसी आहेत. पण त्यातल्या ज्या आपल्या बाकीच्या ज्या लसी आहेत जिथं आपण पक्षी ग्रो करायला दिलाय, तर ते बाकीचे करतात. त्यातल्या 2 ज्या लसी आहेत त्या इम्पॉर्टंट ज्या आहेत त्या IB आणि NDIB अशा 2 प्रकारच्या लसी आहेत. तर त्या इथं आल्यानंतर पक्षी 15 आठवड्यानंतर जो तयार झालेला पक्षी आपल्या इथं आल्यानंतर त्या आपण करावं लागत. असं ते प्रत्येक जण करतात, जेणेकरून व्हायरसचा किंवा कशाचा इफेक्ट त्यांच्यावर होऊ नये म्हणून त्या करावं लागतं. याच्यामधून पाण्यातून येणाऱ्या लसी आहेत का? हा, त्याच्यातून पाण्यातून एक लासोटा आहे, तर लासोटा हा एक 45 दिवसांनी दर 45 दिवसांनी पक्ष्यांना पाण्यातून द्यावा लागतो. आणि एक दुसरा ते डिवॉर्मिंग म्हणून आहे, ते जंताचं औषध आहे, ते जेणेकरून त्यांना पोटामध्ये ऍसिडिटी म्हणा किंवा काही होऊ नये म्हणून ते एक 90 दिवसांनी प्रत्येक 90 दिवसांनी ते डिवॉर्मिंग म्हणून करावं लागतं त्यांना. त्याला जंताचं औषध ते पाण्यातून देतात. ह्याच्यामध्ये इम्युनिटी जर पॉवरचं बघितलं तर बॉयलर पेक्षा ह्या पक्ष्यांना इम्युनिटी पॉवर जास्त असते, कारण हा पक्षी जास्त दिवस राहतो, कारण साधारणतः 18 महिने हा कंटिन्यू अंडी देतो. तर त्याच्यानंतर 82-84 आठवड्या दिवशी हा पक्षी कल्सला म्हणजे कटिंगला जातो. त्याच्यामुळे ह्याला इम्युनिटी पॉवर चांगली असते, कारण हा पक्षी एक जसा गावरान पक्षी असतो तसा गावरान पक्षीला हा एक पक्षी आहे, गावरान सारखाच आहे,
फक्त रेग्युलर अंडी आणि वॅक्सिन असल्यामुळे हा जास्त दिवस टिकतो. आणि सर एक महत्वाचे म्हणजे या पक्ष्यांना रोग वगैरे होऊ शकतात का? हा होतात ना, ते सेम म्हणजे तसं बॉयलर सारखंच असतं, पण ह्याला रोग वगैरे कमी म्हणून चालणार नाही, असतात. पण फक्त वॅक्सिन वेळच्या वेळेला दिले, औषधं वेळच्या वेळेला दिले, त्यांना रोग एवढा फारसा काय होत नाही. त्याच्यामध्ये एक रोग म्हणजे रोग नाही म्हणता येणार त्याला, की अंडी चालू झाल्यानंतर एक प्रोलेप्स म्हणून होतं, जेणेकरून ते अंड बाहेर यायच्या टायमिंगला ब्लिडिंग होतं. ब्लिडिंग झाल्यामुळे तो पक्षी दगावू शकतो. म्हणून त्याला एक थोडंसं प्रॉपर नियोजन करावं लागतं, ते मी पुढे तुम्हाला सांगतो. ओके. आणि ऋतूचा याच्यावरती काय परिणाम होतो का म्हणजे पक्ष्यांवरती? हा होतो ना, ऋतूचं सेम हेच आहे. आता आपल्याला पण असं पावसाळा हिवाळा असला तरी आपल्याला थोडंसं व्हायरल इन्फेक्शन होतं, तसं त्यांच्यात पण होऊ शकतं. तर ते काय करतात की वातावरणाशी जुळून घेण्यासाठी कधी कधी त्यांचं अंड कमी होतं, म्हणजे प्रोडक्शन कमी होऊन जातं, जेणेकरून की त्यांच्या इम्युनिटी पॉवरवरती त्रास होऊ नये म्हणून ते कधी कधी अंडेचं प्रोडक्शन कमी देतात. ओके. आणि याच्यामध्ये हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या 3 ऋतूमध्ये काळजी कशा पद्धतीने घ्यावी? आता पावसाळ्यात म्हटलं तर पाणी फिडर मध्ये जाऊ नये, जेणेकरून जर फिडर मध्ये पाणी गेलं, वाऱ्याचे जे ओसारे असतात ते ओसारे कदाचित कसं वाऱ्याच्या ओसाऱ्यांबरोबर पाणी आतमध्ये केजेस मध्ये जातं, किंवा फिडर चॅनल मध्ये गेल्यानंतर तिथं काय होतं की बुरशी तयार होते. तर बुरशी तयार झाली आणि तोच पक्षी जर त्यांनी खाल्लं तर त्याला ते व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. जेणेकरून मग साईडने तुम्ही असे विंचिंगचे पडदे वगैरे लावू शकता, जेणेकरून त्यांना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे. आणि हिवाळ्यात सुद्धा सेम तशीच प्रोसेस करायची, फक्त याच्यामध्ये काय करा, हिवाळ्याचा यांना, आणि हा पक्षी हिवाळ्यात सगळ्यात जास्त चांगला रिस्पॉन्स देणारा पक्षी आहे. जेणेकरून का हिवाळ्यात तर चिकन जर आपण बघितलं तर ते गरम असतं, हॉट असतं, आणि ह्यांना जेवढी थंडी देऊ तेवढा तो पक्षी चांगला राहतो. त्याच्यामुळं आम्ही कर्टन काय करतो, एवढ्या ह्या पोल पर्यंत निम्मे, जेणेकरून वाऱ्याचा डायरेक्ट इफेक्ट त्यांच्या डोळ्यावरती पडू नये म्हणून आम्ही करतो हे जे कर्टन येते हे निम्मे फक्त लावतो आम्ही. आणि बाकीचं ते जे अमोनिया वगैरे आहे खालचा किंवा वरचा, ते सगळं हवेद्वारे सगळीकडून निघून जातं, त्याच्यामुळे पक्ष्यांना फारसा त्रास होत नाही. आणि जर उन्हाळ्यात म्हणलं तर गरमी खूप असते उन्हाळ्यामध्ये, तर उन्हाळ्यामध्ये काय करतो की आम्ही पत्र्याच्या वरती हे का आता अजून केलेलं नाही, नवीन शेड आहे, त्याच्यामुळे आम्ही करणार आहे की वरती असे स्प्रिंकलर करणार आहे, जेणेकरून पत्रा ओला आणि हवा असे जर पाणी पडले इथं तर थंड हवा आतमध्ये जाईल, ह्या हिशोबाने आम्ही वरती स्प्रिंकलर करणार आहे. आणि आतमध्ये त्याच्यात दुसरं तुम्ही फॉगर सुद्धा बसू शकता आतमध्ये, जसं पॉली हाऊसला ह्युमिडिटी वाढवण्यासाठी किंवा थंडावा येण्यासाठी जसे आतमध्ये फॉगर्स बसवतो आपण, तसं आम्ही फॉगर्स पण बसू शकतो. मग तुम्ही सगळे बसू शकता, मी सुद्धा करणार आहे. तर सर या लेअर कोंबड्यांपासून खतांची जी निर्मिती होते त्याची विक्रीचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता? हे आता आपण तुम्ही बघितलं की वरून या इकडे आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे खत इथून हे कोंबडी वरून त्यांचं ते खत खाली पडतं. तर ह्या खताची विक्री आता इथं बऱ्यापैकी आमचे जे शेतकरी आहेत ते इथून जागेवनी घेऊन जातात. आता आम्ही 200 ते 250 रुपयाला एक बॅग पूर्ण भरून, पूर्ण वाळलेलं खत आम्ही देतो त्यांना भरून. तर तसं आता मध्ये बरंचसं खत गेलं आणि अजूनही जाणार, कारण हाच सीझन आहे, हिवाळ्यामध्ये कोंबडीचं खत सगळ्यात जास्त लागतं, कोंबड खत. आणि आता काय झालंय, रासायनिक खताच्या किमती एवढ्या गगनाला भिडलेल्या आहेत की शेतकऱ्यांना परवडेबल नाही. आता जरी आज 1400-1600 रुपयाची जर बॅग घ्यायचं म्हटलं तरी शेतकऱ्यांना 4 वेळा विचार करून करावं लागतं. आणि रासायनिक खताचा इफेक्ट जास्तीत जास्त लय झालं ते एक महिनाभर इफेक्ट राहतो, पण त्याचं कॉस्टिंग काढली तर ॲज कम्पेअर त्याच्यात 1500च्या याच्यामध्ये या 6 बॅगा येतात. आणि 6 बॅगा आल्यानंतर त्याचा रिझल्ट त्याच्यापेक्षा डबल देतो. म्हणून कोंबड खत हे सध्याला आमच्या तिकडे आमच्या एरियामध्ये जरी म्हटलं किंवा सगळीकडे जरी म्हटलं तरी 1 नंबर खत म्हणून पाहिलं जातं सध्याला. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे खत वापरतो त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. हे पूर्णपणे 90% 100% हे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक खत आहे ना, तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह पक्षातून तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुमची जमिनीची सुपीकता टिकून राहणार आहे, सगळं उत्पन्न भरघोस येणार आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाहीये. जसं बघितलं तर तुम्ही रासायनिक खतामध्ये, आता माझं स्वतःचं पेस्टिसाइडचं दुकान आहे, मी किती खतं वापरतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. काय
जर मला माहिती आहे त्याचं, मी जर स्टडी केलेला आहे पूर्ण की कोणतं खत चांगलं आहे किंवा काय आहे, तर माझं एक सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही सेंद्रिय खत जेवढं वापरता येईल तेवढं वापरा. तुम्हाला उत्पन्न आज कमी भेटल, पण भविष्यात त्याचं काळ खूप चांगला आहे ना. जमीन लाईफ टाइम, आज तुम्ही बघितलं तर 1 सेंटीमीटरचा जमिनीचा थर तयार व्हायला आज हजारो वर्ष लागत आहेत. आज ती जमीन आपण, तीच माती आपण विकतो वीट भट्टीवाल्यांना. तुम्ही तो विचार करा, जर हीच जी सुपीकता टिकून ठेवायची असेल तर ही जमीन लाईफ टाइम त्याला सेंद्रिय खताचीच गरज आहे. आज उत्पन्न कमी येऊ द्या, काय अडचण नाहीये, पण भविष्यात चांगलं येणार आहे. जर तुम्हाला 100 टन उत्पन्न येत असेल आणि जर सेंद्रिय खताने तुम्हाला 70 टन येत असेल किंवा 80 टन येत असेल तर काय अडचण आहे वापरायला तरी. जमीन जागेवर राहणार आहे ना तुमची, जमीन नापीक होणार नाही. आज तुम्ही बघितलं तर कॅनॉल खालच्या जमिनी 90% जमिनी, 100% जमिनी पूर्णपणे नापीक झालेल्या आहेत. त्याचं कारण पण तेच आहे. सॉल्टी जमीन जी झाली ना, त्याच्यामुळे खारपड ज्या जमिनी झाल्या त्याचं कारण फक्त हेच आहे. त्याच्यामुळे सेंद्रिय वापरा तुम्ही. तर सर, लेअर पोल्ट्री फार्म मध्ये शेड बांधण्यापासून ते कोंबड्यांपर्यंत साधारण खर्च किती येतो? त्याचं कसं आहे, तुम्ही खर्च पहिल्या वर्षी असं आहे की तुम्ही खर्च करेल तेवढा कमीच आहे. याला तुम्ही 1 कोटी रुपये पण घालू शकता, 2 कोटी रुपये पण टाकू शकता, पण तुम्हाला कोणत्या गोष्टी इसेन्शियल आहेत ना ते खूप महत्वाच्या आहेत. याला काय आहे, याला हवा, पाणी आणि शेड हे लय खूप महत्वाचं आहे. जेणेकरून आता याला मला टोटल एक 55 लाख रुपये खर्च आला एवढ्या पक्ष्यांना. याच्यामध्ये कसं कॉस्टिंग असं आहे की याच्यामध्ये जे जाळ्या आहेत, आम्ही जाळ्या ज्या आतमधल्या जे केजेस आहेत त्या आम्ही काही नवीन टाकल्या आणि काही सेकंड टाकल्या, त्याच्यामुळे त्याचा खर्च थोडासा आम्हाला कमी आला. तर याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही लोखंडाचा जर विचार केला तर प्रत्येक ऋतूला त्याचं कमी जास्त प्लस मायनस होत आहे. आता ह्याला ज्यावेळेस आम्हाला पक्षी टोटल आम्हाला लागले बघा ना, चालू होईपर्यंत जवळजवळ 17 लाख रुपये गेले. 17 लाख रुपये त्याचे फक्त ट्रान्सपोर्टेशन वगैरे किंवा हे या गोष्टीला लागले, आणि टोटल खाद्य लागलं 7 लाखाचं टोटल त्यांना चालू होईपर्यंत. जे पहिलं दुसरं अंड जे येईल त्याला आम्हाला 7 लाख रुपये खर्च आला टोटल. आणि ह्याच्यात असं आहे की म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं करेल तेवढा खर्च कमीच आहे. पहिल्या वर्षी तुम्ही कुठे त्याचा 1 रुपया कुठं तुमच्या संसारात असू नाही तर कुठेही तुम्हाला 1 रुपया सुद्धा कुठं गुंतवायचा नाही. हेच पैसे जे काय पैसे येतील तेच पैसे मटेरियल मध्ये गुंतवायचे, तर त्यांचा खाद्याचा प्रश्न हे होऊन जाईल. आता ह्याच्यात कसं आहे, केजेस काही सेकंड पण भेटतात, तो 50 रुपये 52 रुपये रेट आहे त्याचा पर पक्षी पर बर्ड. आणि आता नवीन घेतला तर 100-110 रुपये रेट आहे त्याचा. पण आता ते तुम्हाला कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आता मी ह्याच्यातल्या जुन्या जाळ्या का बघितल्या, कारण पक्षाला महत्वाचं काय आहे, त्याचं आरोग्य महत्वाचं आहे, हेल्थ महत्वाचं आहे. तुम्हाला तो पक्षी कशात ठेवायचा आहे, सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवायचा आहे का तारेच्या ह्याच्यामध्ये ठेवायचा, तो तुम्ही ठरवायचा की जेणेकरून तुमचा खर्च कुठं कमी करता येईल तुम्हाला. आता मला त्याला हेल्थचा का खर्च, मी जर खाद्य चांगलं दिलं तर पक्षी माझा हेल्दी राहील. जर मी मका सेकंड क्वालिटीची घेऊन आलो, काळी मका जर घेऊन आलो तर त्याला व्हायरल इन्फेक्शन होणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या आरोग्याकडे दृष्टीने बघा, खाद्य स्वतः बनवायचा प्रयत्न करा घरी. की भले तुमचे पक्षी 5,000 असू, 2,000 असू, 3,000 असू, पण ट्राय करा की स्वतः खाद्य तयार करायचा. हा विचार करा तर तुमचे कॉस्टिंग वाचणार, पक्षी हेल्दी राहील. आणि साधारणतः याच्यामध्ये एक पक्षी जो आणला जातो त्याची कॉस्ट किती पर्यंत जाते? एक पक्षी आणला त्यावेळेस मला 237 रुपयाला तो जाग्यावर पक्षी भेटला होता, आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन जवळजवळ ते 30 ते 35 हजार रुपये गेलं मला. त्यांचं परत लेबरची मजुरी हे म्हणजे सगळ्या गोष्टी करून ते मला टोटल ते 16 ते 17 लाख रुपये त्याला गेले सगळे. म्हणजे त्यांचं वॅक्सिन सकट सगळं खाद्य सुरुवातीला आणावं लागलं होतं. आणि आता समजा मला लेअर कोंबड्यांचा प्लॉट भरायचा तर त्यासाठी ऋतू कोणता योग्य असेल? ऋतू जर बघितलं तर तुम्ही काय करायचं की पक्षी शक्यतो उन्हाळ्यामध्ये बुक करा. म्हणजे एक मार्च एप्रिलच्या टायमिंगला तो पक्षी तुमच्याकडं साधारणतः जून मध्ये पक्षी आला पाहिजे. जून 15च्या पुढे तो पक्षी आला पाहिजे. तिथून पुढे तो एक ते 1.5 महिना राहिला की नंतर श्रावण चालू होतो. श्रावणात तुमच्या पक्ष्यांची पुले टांडी निघाली पाहिजेत. हा विचार करायचा, मग त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा. जेणेकरून आता माझं जून मध्ये जुलै मध्येच पक्षी आला, रेट एकदम वाढलेले होते. आता रेट थोडासा कमी झाला, उन्हाळ्यात अजून थोडासा कमी होत चालेल, पण नेमका पुढच्या थंडीला माझा पक्षी कल्सला जाणार. ओके.
आणि नवीन जे उद्योजक आहेत ज्यांना लेअर पोल्ट्री फार्म ओपन करायचं आहे तर त्यांनी सुरुवात साधारण किती पक्ष्यांपासून करावी आणि किती जागेमध्ये करावी? माझं म्हणणं काय आहे की स्वतः तयार करा आणि स्वतः विकायचा प्रयत्न करा. कारण आज जोपर्यंत तुम्ही स्वतः मार्केटिंग नाही करणार तर त्यातले तुम्हाला त्यातले जे बारकावे आहेत हे थोडे लक्षात येणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा की स्वतः आता त्याच्यासाठी एक साधारणतः 1,500 ते 2,000च्या आतमध्येच पक्षी शक्यतो हे करा. आणि लोकल मार्केटला जर असेल ना तर स्वतः पेपर रेटनी तुम्ही पक्षी टाका, आपलं अंडी त्यांना द्या, जेणेकरून तुम्हाला त्यातून तो फायदा भेटेल. आता शेड एकतर एकदम जास्त क्वांटिटीचं पाहिजे नाही तर एकदम कमी ह्याचं पाहिजे. कारण काय होतं की ट्रेडर्स जे राहतात ते त्यांच्याकडे ते 25-25 हजाराच्या त्यांच्याकडे गाड्या आहेत मोठ्या. तर ते काय करतात की ते म्हणतात जर तुमच्याकडे जास्त असेल तरच आम्ही न्यायला मोठी गाडी घेऊन येतो. छोट्या शेड साठी ते येत नाही. तुमचे 20 आणि 30 ट्रे साठी ते रोजच्या 20 ते 30 ट्रे साठी ती गाडी घेऊन येत नाहीत. त्याला तुम्हाला पर्याय एकच की तुम्ही स्वतः जाणं, स्वतः विकणं, तरी तुम्हाला त्याच्यात आरामशीर 700-1000 रुपये तुम्हाला रोज भेटणार त्याच्यात. ओके. आणि जी आता नवीन जी युवा पिढी आहे त्यांनी जॉब करावा की व्यवसाय करावा याच्याबद्दल तुम्ही काय? मी बघा, मी PhD झालेलो माणूस आहे. मी जर व्यवसायात उतरत असेल तर तुम्ही का उतरू नये? माझं एक हे आज बघितलं तर नोकऱ्यांचं प्रमाण राहिलेलंच नाही कुठं. बरोबर. कुठं जॉब आहेत ते सांगा मला. आज मी माझे PhD स्वतःचे माझे 4 पुस्तकं आहेत स्वतःच्या नावाचे. जर मी स्वतः जर एवढं हे करून जर व्यवसायात उतरत असेल तर तुम्ही का उतरू नये? माझं एक हे म्हणणं आहे. आणि कसं आहे कोणताही व्यवसाय करताना कर्ज होतच आणि कर्जाशिवाय पण माणसाची प्रगती पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच एक हे करा. मी स्वतः ह्याला जवळजवळ 35 लाख रुपये स्वतःच हे केलेलं आहे, लोन काढलेलं आहे याच्यासाठी. माझ्याकडे काय पदरचे पैसे नव्हते. जे काय थोडेफार होते, जमीन होते. आमचे आई वडील शेती करतात, भाऊ शेती करतो. यांनी जे काय कमवलं होतं मी काय केलं तर त्यांचे हप्ते वगैरे हे करतो. पण मला माहिती आहे की एवढ्या 2 वर्षात माझं लोन जर फिटलं वगैरे काही, जर मी शक्यतो जास्त परतावा करायचा प्रयत्न करतो बँकेला की जेवढे काही जास्त पैसे भेटतील तेवढे ते हप्त्यामध्ये टाकून द्यायचे, जेणेकरून तुम्ही निलवत चाला. आणि त्याच्यातला 1 रुपया तुम्ही बाहेर कुठं गुंतवू नका, हीच विनंती आहे सगळ्यांना. आणि नवीन पिढीने ह्या व्यवसायात उतरावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आज बघतो गावगावात जो तो बघतो तो पॉलिटिक्स करायला बघतो. हा आमदार आला, तो खासदार आला, अरे काही गरजच नाही. नवीन पिढीने त्या राजकारणापासून बाजूला या आणि आपल्या भविष्यात आपल्या मुलांसाठी, आपल्या संसारासाठी काय कमवता येईल ते बघा तुम्ही. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर व्यवसायामध्ये तुम्हाला 2 वर्ष मेहनत करावीच लागेल. करा पूर्ण 100%. आज मी सांगतो तुम्हाला, मी जर 2002 पासून घराच्या बाहेर आहे. आज मी मेहनत केल्याशिवाय ह्या स्टेजला येऊन नाही ना पोचलो. नाही. बरोबर. कोणत्या व्यवसायात मेहनत नाही? सगळ्या व्यवसायात मेहनत आहे. आज आपण म्हणतो साधारणतः कोणताही व्यक्ती असू द्या, अरे हे काम तर काय मी इझिली करू शकतो, पण तो पण माणूस करतोय, तुम्ही पण करा ना, करून बघा एकदा. मग तुम्हाला ते कळेल की हे काम किती सोपं आहे, किती अवघड आहे. आज साधा ड्रायव्हर जरी म्हटलं तरी, आज ट्रक ड्रायव्हर जरी म्हटलं तरी, आज त्याला डोळ्यात तेल घालून गाडी चालवायची. सगळी इकडून गाडी येते का तिकडून गाडी येते, मेहनत सगळ्यांना आहे हो. मग तुम्ही किती पळताय. आणि एक कसं आहे तुमचं जे पळायचं वय किती आहे, साधारणतः 40 वर्षापर्यंत तुम्ही चांगल्यापणे काम करू शकता. 40 वर्षानंतर तुमची मेंटॅलिटी अशी होत जाते की तुम्ही ऑटोमॅटिक थकत जाता. त्याच्यामुळे तुम्ही थकत जाताना मग त्याच्या आतच तुम्हाला काय व्यवसाय करायचा असेल ते करून घ्या. आणि आपण व्यवसायामध्ये स्वतः मालक असतो. तुम्ही आता बघितलं ना, स्वतः जाणं, स्वतः येणं. आज दिवसभर मी 2 तास आरामशीर झोपू शकतो. आज तुम्ही जॉबला गेल्यानंतर सकाळी तुम्ही झोपू शकता का? नाही झोपू शकत. मालक तुमचा बॉस आहे ना. बरोबर. दुसऱ्या दिवसाचं टेन्शन आता आम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय स्वतः करा, पण व्यवसाय निवडताना पूर्ण विचार करून निवडा. आणि कोणत्याही व्यवसायाला जेवढी प्रगती असते ना तेवढी अधोगती पण असते. त्याच्यामुळं त्या गोष्टीचे बारकावे लक्षात घेऊन हा व्यवसाय चालू करा. कारण हा जर तुम्ही उद्या म्हणताल माझ्या गावाच्या बाजूला मी हे करू, ह्याला पोल्युशन बोर्डाच्या परमिशन असतात, सगळ्या गोष्टी असतात. उद्या गावात एखाद्याने कोणी ऑब्जेक्शन घेतलं ते बंद पण करावा लागतो व्यवसाय. त्याच्यामुळे हा सिलेक्शन ऑफ साईट जे म्हणतो ना, साईट सिलेक्शन करताना खूप काळजीपूर्वक साईट सिलेक्शन करा. ओके. म्हणजे एखादा व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, त्याचा आजूबाजूला कोणाला त्रास नाही झाला नाही पाहिजे. त्यांनी उद्या ऑब्जेक्शन नको आणायला की तुम्ही हा व्यवसाय बंद करा,
असं आहे. कुणाला कसं आहे, प्रगती कुणाला हे होत नसते, त्याच्यामुळे तुम्ही थोडासा विचार करून बिझनेस चालू करा. ओके. आणि तुम्ही ह्या लेअर पोल्ट्री फार्म बरोबर अजून कुठला व्यवसाय करताय का? माझं एक ह्या लेअर पोल्ट्री बरोबर माझं पेस्टिसाइडचं दुकान आहे, खताचं दुकान आहे. मी आता माझं एवढं शिक्षण झालं, मी हा विचार काय केला की मला निदान एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता. की प्लॅटफॉर्म कसा की मला जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचंय तर मी कसा पोहोचू शकतो. मग मी खताचं दुकान चॉईस केलं आणि खताच्या दुकानामधून शेतकऱ्यांना मी सल्ला देतो, चांगले सल्ला देतो. पिकांचा सल्ला, कशाचाही सल्ला असला तरी मी आज त्यांना मोफत देतो. काय मला 1 रुपया मी कोणाकडून घेत नाही किंवा काय नाही करत. तर सर याचा उत्पादन खर्च मायनस करून तुम्हाला निव्वळ नफा किती येतो? ह्याच्यामध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये साधारणतः 1 रुपया एका अंड्याला आपल्याला भेटतो. पण ते कसं इन अँड ॲव्हरेज म्हणजे हे खताचे कॉस्टिंग आणि तुमचं प्रोडक्शन कॉस्टिंग ह्याचा जर ताळमेळ बसून जर केलं तर 1 रुपया आपल्याला एका अंड्याला भेटू शकतो. म्हणजे पण त्याच्यात कसं कधी कधी काय होतं की श्रावणामध्ये म्हणा किंवा दुसऱ्या ऋतूमध्ये रेट एकदम डाऊन होतात. तर त्यावेळेला तुम्हाला कदाचित फक्त 20 पैसे पण एका अंड्याला भेटू शकतात. आणि एखाद्या महिन्यात असं असतं, एखाद्या महिन्यात किंवा एखाद्या ऋतूमध्ये एका अंड्याला तुम्हाला 2.5 रुपये 3 रुपये पण भेटू शकतात. म्हणजे तो जर त्याचा ऍव्हरेज जर काढला तर साधारणतः एक 90 ते 1 रुपया एका पैशाला एका अंड्याला तुम्हाला भेटूच शकतं. आणि भेटलेच पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत पण करावी लागेल. म्हणजे जरी उद्या ट्रेडरनी अंडी नाही उचलली, नाही श्रावणात खूप प्रॉब्लेम येतो किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो, सपोज नाही उचलले तर तुम्हाला तेवढी पळायची ताकद पाहिजे की हे अंडी तुम्हाला दुसरीकडे पण सेल करता आली पाहिजे, तर ते तुम्हाला त्याचे पैसे भेटणार आहेत. अदरवाईज ते तुम्हाला भेटू शकत नाही. तुम्ही म्हटले मला घरी बसून मला पैसे येत आहेत असं नाही विचार, त्याच्यात तुम्ही निगेटिव्हिटी पण बघा जरा, मग तुम्हाला ते तेवढं प्रॉफिट भेटू शकतं. याच्यामध्ये 1 रुपया मार्जिन जे आहे ते कसं भेटू शकतं. जर सपोज अंदाजे आपले माझे 5,900 पक्षी आहेत, काय मॉर्टॅलिटी वगैरे किंवा त्याच्यात प्लस मायनस जर म्हटलं तरी 5,300 जर रोजची अंडी आली तर साधारणतः महिन्याच्या होतात 1,59,000 गुणिले जर 12 महिने केलं तर 19,08,000 टोटल अंडी होतात. आणि जर त्याला 1 रुपया मार्जिन जर पकडलं तर तेवढे पैसे तुम्हाला म्हणजे 19,08,000 रुपये तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये 12 महिन्याचे भेटू शकतात. एवढं म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. पण त्याच्यात मॉर्टॅलिटी असते किंवा काही पक्षी वातावरणाने वगैरे ह्यानी तो अंडी देत नाही. तर ते इन अँड ॲव्हरेज करून आपण हे अंदाजे ठोकताळा बनवलेला आहे. तर एवढं प्रोडक्शन तुम्हाला भेटलंच पाहिजे. सर तुमचा मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात, यासाठी गोष्ट व्यवसायाची आमच्या मराठमोळे युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. तर मित्रांनो, या व्हिडिओ मार्फत लेअर पोल्ट्री फार्म कसा उभा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या गोष्ट व्यवसायाची या मराठमोळे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण ह्या चॅनल मार्फत नवीन व्यवसाय संबंधी आम्ही व्हिडिओ अपलोड करत असतो, जेणेकरून एखादा व्यवसाय कसा सुरू करायचा किंवा त्या व्यवसायामध्ये काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती, आम्ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. धन्यवाद.